राज्यातल्या राजकारणामध्ये दिशा सालियन प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे आणि यावरून आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जात आहे। अशातच आज भाजप खासदार नारायण राणे यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंबद्दल नवा दावा केलाय। दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये अशी विनंती करणारे उद्धव ठाकरेंचे आपल्याला 2 फोन आले होते, असा दावा खासदार नारायण राणेंनी केला। तर किशोरी पेडणेकरांनी या प्रकरणामध्ये दिशाच्या आईवडिलांवर का दडपण आणलं, अजूनही पेडणेकरांना अटक का केली नाही असा प्रश्न नारायण राणेंनी विचारला। ही जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो। मी तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचं। दादासाहेबांना बोलायचं आहे साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे। तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये, तुम्ही जरा सहकार्य करा। ठीक आहे, जे काय प्रकार झाले ना तर ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले। मी आता या सरकारला सांगेन, आता कोर्ट जेल तो निर्णय देईल, पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे FIR दाखल करा, अरेस्ट करा। वडील दिशा सतीश सालियन ना, बरोबर ना, त्यांचं ते अपील पूर्ण वाचलं का हो? नाही वाचलं, त्यात माझा काही संबंध नाही। दबाव होता, दबाव कोणावर होता? कोण घरी जायच्या, पेडणेकरताई जायच्या आणि काय त्यांच्याबरोबर जायचे, त्यांचा दबाव। का नाही त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोलीस? का नाही? काय सांगायला गेली? कोणा सांगण्यावरून गेली? का दडपण आणत होती? असंच बोला, अमुकच बोला, तुम्ही केलंच नाही ना, तुम्ही नाही त्यातले। पेडणेकर ताईंनी खरं म्हटलं तर सत्य बोललं पाहिजे। त्या दिशा सालियनच्या आई वडिलांकडे घरी जाऊन 3 तास नेमकं काय करत होत्या, काय किती दबाव त्यांनी टाकले, किती धमक्या दिल्या, त्याच्या वडिलांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्हाला ब्रेन वॉश केलं जात होतं। पेडणेकर ताईवर, किशोरी पेडणेकरांवर आम्ही आरोप केलेले नाहीये, दिशा सालियनच्या वडिलांनी केलेले आहेत। म्हणून त्या संबंधित दिशा सालियनच्या वडिलांनी योग्य ते त्यांना उत्तर देतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।